सार्थ श्रीमद दासबोध, दशक 3, समास 6वा, आध्यात्मिक ताप. श्रीराम समर्थ. समर्थ म्हणतात, आता मी 3 प्रकारच्या तापांचे लक्षण सांगणार आहे. ते श्रोत्यांनी एकाग्र होऊन ऐकावे. हवी असलेली वस्तू मिळाल्यानंतर जसे माणसाला समाधान मिळते, तसे तो तापत्रयाने पोळलेला असतो तो संताच्या संगतीने शांत व संतुष्ट होतो. जसे भुकेलेल्या माणसाला अन्न मिळाले, तहानलेल्या माणसाला पाणी मिळाले किंवा बंदिवासात असणाऱ्यांचे बंधन सुटले म्हणजे त्यांना सुख मिळते. महापुरात सापडून घाबरलेल्या माणसाला पैल तीराला नेणे किंवा वाईट स्वप्नाने दुःखी झालेल्या माणसाला जागे केले. कोणी एखादा मरणाच्या दारात पडलेल्या माणसाला जीवदान दिले किंवा एखाद्याला संकटातून सोडवले की त्याला सुख होते. एखाद्या रोग्याला अनुभव सिद्ध आणि खात्रीने आणि शुद्ध म्हणजेच उत्तम औषध मिळाले की त्याचा रोग नाहीसा होतो. तो आरोग्य संपन्न होऊन त्याला आनंद होतो. त्याचप्रमाणे संसारातील दुःखाने गाजलेला आणि त्रिविध तापाने पोळलेला माणूसच परमार्थाचा अधिकारी म्हणजेच योग्य होतो. ते त्रिविध ताप कसे आहेत म्हणाल तर मी सांगतो तसे आहेत. याविषयी एक आधारवचन आहे. देह, इंद्रिय आणि प्राण यांच्यामुळे जे सुख अथवा दुःख प्राप्त होते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. माणसांना त्यातून दुःखच होते. पंचमहाभूतांच्या संयोगाने जे सुख आणि दुःख उत्पन्न होते तो दुसरा आदिभौतिक ताप खरोखरच अत्यंत क्लेशदायक आहे. माणसाच्या चांगल्या अगर वाईट कर्माप्रमाणे त्याला मेल्यानंतर यमयातना म्हणजेच स्वर्ग, नरक इत्यादी जे भोग भोगावे लागतात त्याला आदिदैविक ताप असे म्हणतात. एक ताप आध्यात्मिक, दुसरा तो आदिभौतिक आणि तिसरा ताप आदिदैविक असे 3 ताप जाणून घ्यावेत. तो आध्यात्मिक ताप कसा असतो, तो कसा ओळखावा, आदिभौतिक तापाची लक्षणे कोणती आहेत, आदिदैविक ताप तो कसा असतो, याची अवस्था कशी असते, हेही सगळे स्पष्टपणाने कळेल असे आपण विस्ताराने सांगावे. समर्थ म्हणतात की आता आध्यात्मिक ताप सावधपणे ऐका. देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या योगाने माणूस जी सुखदुःखे भोगतो व त्यामुळे त्रस्त होतो त्या तापाला आध्यात्मिक ताप असे नाव आहे. जे दुःख देहातून निर्माण होते आणि इंद्रिय व प्राण यांच्याद्वारे भोगावे लागते त्याला 3 तापापैकी आध्यात्मिक ताप असे म्हणतात. देहामधून कोणते दुःख आले व प्राणामुळे कोणते दुःख होते ते आता स्पष्ट करून सांगितले पाहिजे. या पुढील ओव्यात श्री समर्थांनी आध्यात्मिक तापामुळे होणाऱ्या दुःखाचे वर्णन केले आहे. खरूज, खवडे, अंगावर उठणाऱ्या पुरळ्या, नाडू, नखरुडे, मांजऱ्या, देवी व गोवर हे देहामध्ये उत्पन्न होणारे विकार आहेत. याला आध्यात्मिक ताप म्हणतात. कांख मांजरी, केस तोंड, सडणारे व्रण, काळपुळी आणि रोगामध्ये अत्यंत दुःखासह असा मूळ व्याधाचा रोग. खांदळू म्हणजे बोटाचे दुखणे, गालफुगी, उगीच अंगाला खाज सुटणे, हिरडी सुजणे, दातामध्ये कसपट अडकून ठणका लागणे, अंगावर उगीच फोड उठणे, शरीराला सूज येणे, वात होणे, कळा येणे, नाईटे, हाड्याव्रण, गज करणं, जलोदराने पोट फुगणे, कानठळ्या बसणे, कान फुटणे, पांढरे कोड, महारोग, रोगात श्रेष्ठ दुःखासह असा पंडुरोग, रक्तक्षय, क्षयरोगाचा त्रास होणे, गुडघ्याची वाटी सरकणे, दूध पिल्यावर मुलाला लगेच वांटी येणे, हातपायात कळा येणे, वारंवार चक्कर घेरी येणे, ओलांडा, वळ, पोटशुळाच्या यातना, अर्धशिशी, कपाळदुखी, कंबर, मान, पाठ, गळा, तोंड दुखणे, हाडांचे सांधे दुखणे, मोडशी, अजीर्ण होऊन ओखाऱ्या होणे, जुलाब होणे, कावीळ होणे, पुरळ सुठरे गवळे, माळीन, गंडमाळा, दुसऱ्या प्रांतातील प्राणी बाधणे,
तोंडाला कोरड पडणे, हिवताप येणे, गरगरणे, डोळ्यापुढे अंधारी येणे, ताप येणे, उलटणे, अंगावर उगाच शहारे येणे, थंडी, उकाडा, तहान, भूक, झोप, हगवण, अतिसंभोगाने वाईट अवस्था होणे, आळशी, मूर्ख, अपयशी, मनात भय उत्पन्न होणे, विसराळूपणा, सर्व काळ उद्विग्न असणे, लघवी आडणे, परमा, रक्तपिती, रक्तपरमा, मोतखड्याच्या यातना होणे, मुरडा, हगवण, उन्हाळी लागणे, शौच बंद झाल्यामुळे तळमळ होणे, रोग असूनही तो कोणता हे न कळणे, गाठ सरकणे, जंत होणे, आव व रक्त पडणे, अन्नपचन न होता तसेच पडणे, पोट फुगणे, ठस लागणे, ठसका लागणे, घास लागणे, फोडाला धक्का लागून जीव कासावीस होणे, उचकी लागणे, घास अडकणे, पित्त उसळून वांती होणे, जिभेला काटे येणे, पडसे, खोकला होणे, दमा उसळणे, धापा लागणे, पडजिभेची धास, कडू होणे, मोवा म्हणजे प्रकारचा ताप येऊन अंगाची आग होणे, कोणी शेंदूर खायला घातल्याने आवाज बसणे, घशामध्ये फोड येणे, घटसर्प, जीभ झडणे, सतत तोंडाला दुर्गंधी येणे, दात पडून हिरड्यात कृमी होणे, गंडमाळा होणे, आपोआप एकाएकी डोळा फुटणे, आपणच आपले बोट कापून घेणे, कळा व तिडीक लागणे, हात उपटले जाणे, होठ व जीभ चावली जाणे, कान ठणकणे, डोळा दुखणे, नाना प्रकारच्या दुःखाचे ओरडणे, जन्मांध असणे, नपुसक असणे, डोळ्यात फूल पडणे, पडदा पडणे म्हणजेच मोतीबिंदू, कीड लागणे, डोळ्याच्या खाचा होणे, रात आंधळेपणा येणे होणे, वेड लागणे, मुकेपणा, बहिरेपणा, होठ तुटका, हात तुटका व जळालेल्या वृत्तीचा, पांगळेपणा, कुबडेपण, आखूड पाय असणे, वाकड्या मानेचा, अतिशय ठेंगू, 6 बोटे, गेंगाना, विद्रूप, मोठे दात, पुढे आलेले दात, फार लांब नाक, नाक नसणे, अर्थहीन बडबड करणे, अतिशय असक्त, अतिलठ्ठ, बोबडेपणा, अशक्त, रोगी, कुरूप, वाकड्या बुद्धीचा, मत्सरी, खादाड, तापट, संतापी, पश्चाताप करणारा, मत्सरग्रस्त, कामुक, दावे करणारा, तिरस्कारी, पापी, अवगुणी, विकारी, ज्याला नीट उठता बसता येत नाही, अंग ताठणे, अवघडणे, लचक भरणे, सूज येणे, पायाचा संधिवात, न वाढणारा गर्भ, मूल आडवे येणे, गर्भपात होणे, स्तनात गाठी होणे, सन्निपात होणे, संसारातील अडचणी, अपमृत्यू होणे, नखातील विष बाधणे, न खाल्ल्याने प्रकृती बिघडणे, उगीच दातखिळी बसणे, डोळ्याच्या पापण्या झडणे, भुवया सुजणे, डोळ्यात रांजणवाड्या येणे, चष्मा लागणे, अंगावर काळ्या पुळ्या येणे, तीळ, पांढरे चट्टे, चामखीळ, गालगुंड, अंगावर मांस वाढणे, भ्रमिष्ट होणे, अंगावर येणारे फुगवटे, आवाळे, अंगाला दुर्गंधी सुटणे, डोक्यावरचे केस गळणे, अनेक दुःखामुळे मानसिक यातना होणे, काहीही रोग नसताना जीवाची तळमळ होणे, म्हातारपणाच्या यातना, सतत काही ना काहीतरी रोग होणे, देहाने नेहमी अशक्त असणे, अनेक रोग, अनेक दुःखे, अनेक भोग, अनेक जखमा, या सर्वांमुळे माणसाला दुःख होऊन त्याच्या जीवाची तळमळ होते, त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. असा हा आध्यात्मिक ताप पूर्वी केलेल्या पापांमुळे भोगावा लागतो. याचे कितीही वर्णन केले तरी संपणार नाही. हा न संपणारा अथांग दुःखाचा सागर आहे. फार काय सांगावे, श्रोत्यांनी संकेताने समजून घ्यावे. आता पुढे स्वाभाविकच आदी भौतिक तापाचे वर्णन केले आहे. समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.